यानंतर जाऊयात नागपूरला. आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्याबरोबर आहेत. सरिता, नागपूर महानगरपालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे, मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये विदर्भवाद्यांनी देखील खातं उघडलेलं आहे. त्यामुळे अंदाजे काय परिस्थिती राहील नागपूरमध्ये, कशी हवा आहे सध्या? खरं पाहिलं तर प्राजक्ता, आज हा प्रश्न विचारायलाच पाहिजे होता जो तू विचारला की विदर्भवाद्यांची काय भूमिका राहील. कारण अगदी 2 दिवस झाले नाही नगरपालिकेमध्ये विदर्भ माझानं खाता उघडलेला आहे. त्याचबरोबर आज विदर्भामध्ये 80 ठिकाणी विदर्भाची वेगळी मागणी घेऊन रास्ता रोको आणि चक्का जाम आहे. मात्र ह्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न जरी आपण विचारत असलो तरी शेवटी एक जी ग्राउंड रियालिटी आहे तिला आपल्याला विचारात घ्यायलाच पाहिजे की हा खरंच विदर्भ माझाचा विजय होता का? वेगळ्या विदर्भ राज्याला लोकांनी कुठंतरी मतदान केलं होतं का? जर का ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं तर हा जो विजय काटोलमध्ये विदर्भ माझाला मिळालेला आहे हा विजय विदर्भाचा खरंच आहे का, ह्यावर अजूनही प्रश्न आहे. कारण आपल्याला माहितीये की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे गट असतात, तिकडले लोकल नेते असतात जे अत्यंत महत्वपूर्ण असतात तिकडल्या राजकारणामध्ये. आणि असा चरणसिंग ठाकूर नावाचा तिथला जो नेता आहे ज्याचा एक मोठा गट आहे तो विदर्भ माझाकडे आल्यामुळे मतदान हे त्याच्या बाजूनं जसं जसं सरकत आलेलं आहे तेच मतदान विदर्भ माझाला झालं. त्यामुळे आता हे मतदान विदर्भाच्या मुद्द्याला होतं का, ह्याचं उत्तर हे नागपूर महानगरपालिकेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण यावेळी पहिल्यांदा वीरा नावाचा पक्ष, ज्याला श्रीहरी अणेंचा पाठिंबा आहे, हा पक्ष वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊनच महानगरपालिकेच्या निवडणुकीला उतरणार आहे. त्यामुळे जर का विदर्भ माझाला हा विदर्भाच्यासाठी कौल मिळाला, ह्या प्रश्नाचं उत्तर जर का हो मिळालं असतं तर वीराचे चान्सेस जे आहेत ते बळकटीचे राहतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत. मात्र सध्या तरी असं चित्र दिसत नाहीये की वेगळ्या विदर्भासाठी लोक बाहेर येऊन आपापल्या पक्षाची लॉयल्टी सोडून मतदान करतील असं सध्या तरी चित्र फारसं दिसत नाहीये. मात्र वीरा पक्ष हा लागलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेली 10 वर्ष ही नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता राहिलेली आहे. आणि खरं तर 10 वर्ष एकाच पक्षाची सत्ता राहिल्यावर लोकांचं जर का आपण एक मानसिकता पाहिली तर आपल्याला जी काही एस्टॅब्लिश्ड सत्ता असते त्याच्या विरोधात लोक मतदान करताना दिसत असतात. मात्र नागपुरात ह्या वेळेला तरी अँटी इन्कम्बन्सी राहील असं वाटत नाहीये. कारण 2.5 वर्ष आधीच केंद्रात आणि राज्यात जो काही सत्ता बदल झालेला आहे त्यानंतर नागपूरला भरपूर फायदा होतो आहे. नागपूरमध्ये भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर येत आहे आणि ते लोकांना दिसेल, हे बदल लोकांना दिसतील अशा पद्धतीनं होत असल्यामुळे सध्या तरी लोक महानगरपालिकेनं काय केलं याचा आढावा नुसता घेत नाहीये, तर नागपूर महानगरपालिकेमधल्या भाजपाचं रेटिंग किंवा रिपोर्ट कार्ड हे राज्य आणि केंद्र शासनाच्या कामाशी जोडल्या गेलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं प्रचार सुद्धा आपल्याला होताना दिसतो आहे. भाजपामध्ये सध्या जर का बघितलं तर सगळ्यात मॅक्झिमम उमेदवारी मागायला सुद्धा लोक म्हणजे त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस आहे. तर काँग्रेसमध्ये जर 1500 लोकांनी उमेदवारी मागितली आहे तर भाजपामध्ये 3000च्या जवळपास लोकांनी उमेदवारी मागितली आहे महानगरपालिकेच्या 151 जागांसाठी. आणि असं असताना एक गोष्ट सुद्धा आहे की जिथं सर्वात जास्त उमेदवार जागा मागतात तिथं सर्वात जास्त बंडखोरी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे भाजपातच बंडखोरीचे सगळ्यात जास्ती चान्सेस आपल्याला दिसतात आहेत. मात्र सध्या ज्या पद्धतीनं भाजपाची सत्ता ही विदर्भात चालते आहे, आपण नुकतेच आलेले निकाल पाहिले, त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ह्या बंडखोरी होणार असं जरी दिसलं तरी फारसा काही धक्का त्याला भाजपाला सत्तेत येणार एवढा लागणार नाही असं वाटतंय. मात्र नितीन गडकरी यांनी जी काही एक आशा अनेक वेळा बोलून दाखवली ती ही दाखवली की नागपूरमध्ये 100% भाजप पाहिजे. मात्र ते काही होईल असं सुद्धा चित्र नाहीये. कारण काँग्रेसनं सुद्धा आता आपली ताकद लावलेली आहे, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सुरू झालेला आहे. मात्र नागपूरमध्ये आता नेमकं काय होणार आहे हे पाहणं जरी महत्वाचं असलं तरी महानगरपालिकेबरोबरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील नागपूरमध्ये होतात. जिल्हा परिषदेतलं चित्र काय आहे अगदी थोडक्यात सांगाल सरिता? जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भाजपाची सत्ता आहे आणि हीच सत्ता परत पुढे कायम राहू शकते. त्याची कारणं सगळी जी आत्ता सांगितली तीच आहेत. मात्र इतर पक्ष सुद्धा जोमानं लागले आहे. मात्र नगरपालिकांमध्ये जो काही निकाल आलेला आहे त्यामुळे कुठंतरी एक पिछेहाट नक्कीच मानसिक स्तरावर इतर पक्षांची होणार आहे. प्राजक्ता.
सरिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.